सुरुवात झाली होती ते म्हणजे गोडदेव. पहिली सुरुवात गोडदेव तेव्हा आपला ड्रॉप होता. मीरा गाव आपला अतिरिक्त खिलाडू पाठवायचा लवकरात लवकर. आलेला आहे विनोद मामाचा मुलगा दिव्या भोईर, वन अँड ओनली फ्रॉम मीरा गाव. आणि ओपनिंगची जोडलेली आलेली आहे ती म्हणजे आशिष भोईर आणि विश्वजित तरे. आशिष भोईर भन्नाट फॉर्म मध्ये आहेत मागच्या या सीझन मध्ये, आणि त्यांच्या जोडीला विश्वजित तरे एकसरच्या मैदानावर अफलातून खेळी केली होती आणि सामन्याला द्वितीय पारितोषिक जिंकून दिला होता. यस पंच स्टार्ट येतोय. पंच सर महेंद्र शिंदे. पहिला षटक घेऊन येतो तो म्हणजे हर्ष भोईर ISPL चा बॉलर, आणि पहिला चेंडू डॉटने सुरुवात करतोय जय श्रीराम मुर्दा संघ. हे दोन्ही संघ या सीझन मध्ये मला वाटते चौथ्यांदा अमोर समोर खेळतायत. पुढचा चेंडू ऑफ साइडला डोलून काढलेला आहे. मंथन धावेपर्यंत एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. श्री गणेश होता 2 धावेंनी तर म्हणजे जय हिंद मीरा गाव संघाचा. पुढचा चेंडू ब्लॉक होलचा चेंडू होता, खेळून काढलेला आहे. फक्त आणि फक्त एक धाव. पेनकरपाड्याचं मैदान लेफ्टी बॅट्समॅन साठी पोषक मैदान. पुढचा चेंडू अपील केलेले आहे, परंतु पंच सांगतायत बाउन्स घेतली होती चेंडूनी. मिसिंग द स्टम्प्स आणि बॅटर सेफ. अजून मैदानाच्या आतमध्ये विश्वजित तरे. आणि आता टोळला चेंडू गॅप मध्ये चाललाय दन दन करीत सीमा रेषा पार. पहिला चौकार या टुर्नामेंटचा. कमॉन डीजे. या कोलीबाऱ्याची शान आई तुझ देऊला. चेंडू येऊन येते हर्ष भोईर टू विश्वजित तरे. पुन्हा एकदा डोललाय चेंडू ऑफ साइडला. पुन्हा एकदा चौकार. कमॉन डीजे. पहिला षटक महागडा षटक म्हणावं लागेल. 11 धावांचा आलेला आहे. या मैदानावरती 10ची सरासरी मेंटेन करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, कारण की रायटीसाठी काहीच फायदा नाही या मैदानावरती. परंतु चांगली बॅटिंग करत असताना, कारण की पूर्ण अनुभव आहे तो म्हणजे विश्वजित तरे यांना. त्यांचा मला वाटते करिअरचा अर्धा खेळ याच मैदानावर गेलेला आहे, संडेला खेळून. आणि या पुढील होणारा सामना जय मल्हार खारीगाव वर्सेस साई दत्त पेनकरपाडा. तरी इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघांनी टॉस साठी रेडी राहायचं आहे. पुढचा षटक घेऊन येतोय अफलातून गोलंदाज तो म्हणजे मंथन भोईर.
या सीझनमध्ये तो देखील फॉर्मात आहे आणि त्याच्यासमोर तितकाच चांगला खेळाडू तो म्हणजे आशिष भोईर. आता स्ट्राईक एंडवरती दुसऱ्या पॉवर प्लेची सुरुवात झालेली आहे. आता मात्र 38 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक असतील. हात खोलावे लागतील मिरागाव या संघाला. या षटकात कमीत कमी 25 धावेपर्यंत पोचावे लागेल आणि मुर्दाला अडवावे लागेल किंवा 2 विकेट. पहिला चेंडू ब्लॉक होलचा होता परंतु पंच दर्शवित असताना वाईट चेंडू. पहिली एक्स्ट्राची धाव आलेली आहे मिरागाव या संघाच्या खात्यामध्ये. दोन चौकार जे खेचले प्रेशर रिलीज केलाय. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा अवांतर धाव. पुन्हा एकदा अवांतर दर्शवित असताना आपले पंच कुठेतरी लाईन अँड लेंथ बिघडलेली आहे ते म्हणजे मंथन भोईर यांची. परंतु कमबॅक नक्कीच करतील ते देखील. पहा मी म्हटलं होतं जेलची संधी आहे मी त्यांना आणि बाद होत तो म्हणजे आशिष भोईर. कमॉन डीजे. आणि आशिष भोईर बाद झालेले आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी तितकाच मोठा खेळाडू प्रीतम गावंड. आता मैदानात पाहायचं झालं तर दोन्ही हे 40+ खेळाडू आहेत. अनेक वर्ष मिरागावची धुरा सांभाळलेली आहे यांनी आणि आता यंगस्टरमध्ये देखील पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत. सराव यांचा देखील चांगला असतो या मैदानावरती. पूर्ण अनुभव आहे या मैदानाचा कसा खेळ खेळायचा आहे. मिरागाव होम ग्राउंड म्हटलं तरी काय कमी नाही आहे. आणि बघा अनुभव चेंडूला पहिल्याने सोडून दिलेला आहे आणि पंच पुन्हा एकदा दर्शवित असताना वाईट चेंडू. आतापर्यंत मंथन यांनी 3 अवांतर धाव फेकलेले आहेत आणि धाव संख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 14 या धावसंख्येवर. आणि पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलाय चेंडू भौमिक जेलच्या खाली आणि बाद होतोय पुन्हा एकदा. बॅक टू बॅक विकेट फॉर जय श्रीराम मुर्दा. कम ऑन डीजे. पेनकरपाडा विरुद्ध खारीगाव. खारीगाव आणि पेनकरपाडा दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. या सामन्याच्या मध्यंतरानंतर टॉस केला जाईल. पेनकरपाडाच्या विषयी म्हटलं गेलं तर 3 दिवसापासून सराव चालू आहे त्यांचा. आणि पुढचा बॅट्समॅन येतोय युवी तरे. आणि आत्ता जर पाहिलं तर ग्राउंडवर मुलगा आणि वडील खेळत आहेत. पिता आणि पुत्राची जोडी. बघूया काय कमाल करते नक्की. जय हिंद मिरा गाव संघाला विजयाच्या दिशेने एकदम एक मोठे धावसंख्येवर घेऊन जाण्यासाठी तयार आहेत.
दोघे तरे, युवराज तरे एका साईडला तर दुसऱ्या साईडला विश्वजित तरे. आणि आमचे पेंकरपाड्याचे वॉटरमॅन सुभाषभाई माझी, जल हे तो कल हे, अशी त्यांची संकल्पना आहे. पुढचा चेंडू ग्लान्स केलाय, ऑन साइडला चेंडू निघून चाललाय, दन दन करीत सी मारशा पार, मिळतील धावा 4. कमॉन डीजे. जय हिंद मिरागाव. नक्कीच चुकी दगडाला आपटून आपटून शिकलेले आहेत आणि आता कमबॅक करण्याचा टाइम आहे. चांगला चेंडू, डॉट चेंडू येतोय. चेंडू झाले ते म्हणजे 4 आणि धाव संख्या किती म्हणजे 18 धावा. एक चांगली धाव संख्या उभारलेली आहे ते म्हणजे जय हिंद मिरागाव संघाने. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारायचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. फक्त आणि फक्त 1 धाव. या षटकातला शेवटचा चेंडू. स्ट्राइक एंडवर आहे ते युवराज तरे. फुल टॉस चेंडू होता, परंतु 1 धाव त्यावर प्राप्त झालेली आहे. चांगली रन बिटवीन द विकेट. पंच दर्शवित असताना पुन्हा एकदा वाईट. वाईट +1च्या साहाय्याने 2 धाव आलेले आहेत. मंथन नक्कीच लाईन बिघडलेली आहे त्यांची या टुर्नामेंटमध्ये, या मॅच मध्ये. आतापर्यंत जवळजवळ 4 वाईट टाकले होते त्यांनी. आणि स्ट्राईकवर त्याचा मोठा फलंदाज विश्वजित तरे, त्यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत. पुन्हा एकदा फुलपी चेंडू होता, गॅप मध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्र कशा खालून चाललाय चेंडू आणि सीमारेषेवरती लागत चेंडू अडवलेला आहे. फक्त आणि फक्त 2 धावा. आणि 2 धावेशी धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 23 या धावसंख्येवरती. 2 षटकांती 23 धावा. कमॉन डीजे. उन्ह तापलेले आहेत. जर कुठल्याही खेळाडूला पाण्याची गरज असेल तर आपल्याला लगेच हाक मारायची आहे. साई दत्ताचे व्हॉलेंटियर पाठी बसलेले आहेत. आपण या गरमीसाठी टॅकल करण्यासाठी थंड पाणी आणि टँकची सोय केलेली आहे. मेचा महिना. आणि आता नौका गोलंदाज मला वाटते या सीझनमध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे.
या शेवटच्या स्पर्धेमध्ये मुर्दा संघाकडून ध्रुव पाटील. हॅलो, एक बॅट घेऊन जायचं आहे. आणि आता मान्यवर कक्षात आगरी कोली युवा चषक याची जी कोर कमिटी आहे त्यातला कमिटी मेंबर ते म्हणजे आमचे मिथुन दादा म्हात्रे. साईदत्तच्या कमिटी मधले आहेत आणि लवकरात लवकर त्यांच्या आगरी कोलीच्या कमिटीमध्ये देखील पदार्पण होणार आहे. चला पुन्हा एकदा खेळला सुरुवात होते. ध्रुव पाटील आणि ते ब्लॉक होलचा चेंडू होता. पुन्हा एकदा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु फक्त आणि फक्त एक धाव वेदांत चेंडू फील्ड करेपर्यंत. आणि पंचदर्शित असताना 22च्या स्वरूपात हल्ली धाव आणि एक धावेने धाव संख्या होती ती म्हणजे 24 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळून काढलेला आहे. पायचा की धाव भेटतील. गुड फिल्डिंग आणि फक्त 2 धावा. पिता आणि पुत्रची जोडी युवी तरे आणि विश्वजित तरे. आणि आता चकवलेला आहे आणि बघा स्वतः निघालेले आहेत खेळाडू वृत्ती बाद देतो विश्वजित तरे. कमॉन डीजे. विश्वजित तरे यांची जागा भरून काढण्यासाठी येत चंद्रकांत. आणखीन एक 40+ खेळाडू. राजू शिंदे यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू घेऊन सज्ज तो म्हणजे ध्रुव पाटील चंद्रकांत यांच्या समोर. शॉर्ट पिच चेंडू होता, पूल करायचा होता परंतु सक्सेसफुल नाही झालाय. फक्त आणि फक्त एक धाव. एक दानगा अनुभव असणारा खेळाडू तो म्हणजे चंद्रकांत. खार्डी प्रीमियर लीग मध्ये पाहायचं झालं तर 6 चेंडू 6 षटकार मारले होते या खेळाडूनं. धाव संख्या स्थिरावलेली आहे 27 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेते आणि चेंडू निघून चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. जी धावसंख्या हवी होती मीरागाव संघाला आतापर्यंत पूर्ण झालेली आहे, परंतु यापुढे मोठे फटके खेळावे लागतील. आणि शॉर्ट बॉल होता, पुन्हा एकदा पूल करायचा होता परंतु पुन्हा एकदा एकच धाव आणि षटक समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची धाव संख्या ती म्हणजे 29 धावा.
जवळजवळ पाहिजे झालं तर 10च्या सरासरीने खेळतोय हा संघ. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती कमबॅक करणारा खेळाडू तो म्हणजे वेदांत पाटील. युवी तरे यांच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे आणि ध्रुव पाटील यांनी देखील कमबॅक करून दिला आहे मुर्दा संघाला. तर पाहायचं आहे बॅटल नक्कीच चांगला असणार आहे. शॉर्ट पिच चेंडू पुल करतोय क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव पूर्ण आणि एकाच धावेवर समाधान ठेवावं लागेल. धाव संख्या धावून पोचले ती म्हणजे 30 या आकड्यावरती. या इनिंगमध्ये अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. शॉर्ट बॉल आणि सर महेंद्र शिंदे दर्शवित असताना वाईट बॉल. स्लोवर वन होता. फसवा चेंडू आणि एसटीच्या समोर सापडले ते म्हणजे चंद्रकांत आणि बाद होत आहेत. कमॉन डीजे. कांत त्यांची जागा भरून काढण्यासाठी देतो म्हणजे प्रत्येक म्हात्रे. प्रतीक पाटील सॉरी, दिव्याने थोडा लेट सांगितलं आम्हाला. वेदांत पाटील तो प्रतीक पाटील. आणि पहा पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि आणखीन एक गडी बाद. कमॉन डीजे. मीरा गावनी नक्की स्टार्ट चांगला केला होता. जवळजवळ 11च्या सरासरीने खेळत होते परंतु कमबॅक केला ते म्हणजे ध्रुव पाटीलच्या षटकामध्ये. आणि आता डॉमिनेट करते तो म्हणजे या सामन्याला जय श्रीराम मुर्द्याचा संघ. बॅकफुटवर आलेला आहे जय हिंद मीरागाव. आणि त्यांचा तडाख्याचा फलंदाज तो म्हणजे मेहुल ठोंबरे. आता मैदानाच्या आत त्यांच्या बॅटमधून नक्कीच 3 ते 4 षटकारांची आणि अजून एक त्यांचे कॅप्टन ते म्हणजे सुरेंद्र मात्र अजूनही आले नाहीत मैदानाच्या आत. आणि मेहुलचा पहिला चेंडू टॅपच्या सहाय्याने खेळून काढलेला चेंडू. फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या जाऊन पोचले ती म्हणजे 32 या आकड्यावरती. आणि या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. युवी तरे प्ले अँड मिस आणि लेग बायच्या स्वरूपात आली ही एक धाव. जय हिंद मीरागाव पहिल्या 2 षटकारमध्ये 3 चौकार खेचले होते. त्यानंतर शांत खेळ मैदानाच्या आतमध्ये जणू का बॉक्सचा खेळ सुरू आहे. फुल टॉस चेंडू टोलवलेला आहे लेग साईडच्या दिशेने. चेंडू चालला सीमारचा पार. चौकार. कमॉन डीजे.
जे 4 षटकांती धाव संख्या जाऊन पोचले ते म्हणजे 37 या आकड्यावरती. मेहुल ठोंबरे नक्कीच अपेक्षा होती आणि एक चौकारात आलेला आहे. अजून या षटकामध्ये कमीत कमी 20 धाव तरी आल्या पाहिजे तर जाऊन कुठे टफ फाईट भेटेल ते म्हणजे मुर्दा संघाला. जय मल्हार खारेगाव दाखल होतोय पेंकरपाड्याच्या नगरीमध्ये. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा षटक घेऊन येते पुन्हा एकदा ध्रुव पाटील आणि युवराज तरे. पुन्हा एकदा तो स्ट्रोक आपल्या बॅट मधून पुन्हा एकदा बाहेर काढतायत आणि डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय चेंडू. 2 धावा. आणि या 2 धावेशीर धाव संख्या होती म्हणजे 39 धावा. 50च्या पलीकडचा टोटल इकडे सरस मानला जातो. आणि पुन्हा एकदा प्लेन मिस. युवराज तरे एकच दिशेने मारण्याचा प्रयत्न करतायत. या इनिंग मधील शेवटचे 4 चेंडू. पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कट घेऊन चेंडू चाललाय. फक्त आणि फक्त 1 धाव. या षटकातील शेवटचे 3 चेंडू आणि आता स्ट्राईक वरती येतोय मेहुल ठोंबरे ज्याच्या मनगडात नक्कीच पॉवर आहे. 1 ते 2 षटकार खेचू शकतोय. आता बॅटिंग स्ट्राईकवर एंडवर आलेला आहे तो. आणि पुन्हा एकदा प्लेन मिस. आज वातावरण जरा थंड वाटते. काल ऊन लय तापली होती. आणि आता रिव्हर्सचा प्रयत्न परंतु पंच दर्शवित असताना वाईट चेंडू. आणि धाव संख्या जाऊन पोहोचते म्हणजे 41 या धाव संख्येवरती. आणि ब्लॉक होलचा चेंडू होता खोदून काढलेला आहे. फक्त आणि फक्त 1च धाव. चला षटकातील शेवटचा चेंडू. यानंतर टॉस होणार आहे. जय मल्हार खारेगाव विरुद्ध साई दत्त पेनकरपाडा. या षटकातील शेवटचा चेंडू. युवी तरे ऑन स्ट्राईक आणि शॉर्ट बॉल पूल केलेला आहे. चेंडू हवेत आहे आणि बाद झालेला आहे युवी. कमॉन डीजे. चला सर्व मान्यवरांनी स्टेजवरून स्थानपन्न व्हायचं आहे. चला यापुढे होणारा सामना जय मल्हार खारेगाव विरुद्ध साई दत्त पेनकरपाडा. याचा टॉस होतोय आणि दोन्ही कर्णधार आलेले आहेत. कॉइन स्विंग झालेला आहे आणि टॉस जिंकला तो म्हणजे पेनकरपाडा टॉस जिंकलेला आहे आपल्या घरच्या मैदानावरती. आणि आम्ही लवकरात लवकर डिसिजन देऊ तुम्हाला. चला सन्मानाच्या दिशेने वळूया आपण. आणि जे सन्मान होतोय
आत्माराम गावन शेठ यांचं माजी नगरसेवक आमचे मास्टर संघाचे कर्णधार शशिकांत वर्तक साहेब यांच्याकडून तर माईक इथे आपलं कॅमेरा इथे फिरवायचा आहे. प्रशांत दादा वर्तक, चला एक सन्मान बाकी आहे आपलं स्वप्नील महाडिक यांचं ज्यांनी आपल्याला मेडिकिट दिले आणि सन्मान करतील शशिकांत दादा. पेनकरपाडा संघाने स्टेज जवळ यायचं आहे. पूर्ण पेनकरपाडा संघ, पेनकरपाडा संघ चला, मान्यवरांचा सत्कार झालेला आहे. चला, सामन्याला सुरुवात होत आहे. जय श्रीराम मुर्दा या संघाकडून ओपनिंग जोडी देते म्हणजे भौमिक आणि हितेश. चला या लवकर, सामन्याला सुरुवात होणार आहे लवकरात लवकर. पहिला षटक घेऊन येतो म्हणजे जय मीरा गावे संघाकडून स्वतः कर्णधार सुरेंद्र म्हात्रे आणि त्यांच्या समोर जातील ते म्हणजे मुर्द्याचे कर्णधार हितेश. जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता. सामन्याला सुरुवात होत आहे. चला, पहिला चेंडू ब्लॉक होलचा चेंडू होता, खेळून काढलाय परंतु फक्त आणि फक्त एक धाव श्री गणेशा करत तो म्हणजे जय धारावी मुर्दा संघ, सॉरी जय श्रीराम मुर्दा संघ. आणि पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू परंतु सेफ लँडिंग आणि एक धाव पूर्ण होतोय.
जय श्रीराम मुर्दा. थोडा कन्फ्युजन होतो कारण की हे दोन्ही नाव असतात. पुढचा चेंडू ब्लॉक होलचा चेंडू होता, खेळून काढलेला आहे. प्रीतम गावंड येपर्यंत एक धाव पूर्ण. कुठं आहे काय. चला पुढचा चेंडू घेऊन सज्ज तर म्हणजे सुरेंद्र म्हात्रे. फुलटॉस चेंडू टोलवलेला आहे, चेंडू चालला सीमारेषा पार. षटकार कमॉन डीजे. पुन्हा एकदा टळलेला आहे, ऑफ साइडला चेंडू येतोय सीमारेषा बाहेर आणि चेंडू जातोय षटकारासाठी. कमॉन डीजे. मुर्दा संघाला नक्कीच घाई आहे वाटते. जबरदस्त सुरुवात केलेली आहे, 2 षटकार आले आजपर्यंत. आणि पुढचा चेंडू आणखीन एक चौकार. कमॉन डीजे. तुझे डोल्या धाव संख्या झाली ती म्हणजे 19 धावा. आणि आता स्वागत झालेलं आहे राजा मामा घरत यांचा. त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आणि विनोद भोईर मामा यांना देखील विनंती आहे, आपण दोघांनी येऊन व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आणि सर्व संघांना सूचित केलं जातं आपल्यासाठी जेवणाची सोय केलेली आहे, तरी कोणत्याही संघाने जेवल्याचा लाभ घेतल्याशिवाय जायचं नाही आहे. नाही आहे व पुढचा षटक घेऊन येतो तो म्हणजे विश्वजित तरे. चोवीस चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. बॉल टूरवर आलाय सामना. शॉर्ट पिच चेंडू होता, टोलवण्याचा प्रयत्न. आशिष भोईर फील्ड करेपर्यंत डॉट चेंडू येतोय. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल पूल केलेला आहे आणि पूल पॉवरफुल केलेला आहे. चौकार मिळतोय. कमॉन डीजे. मधून पहिलाच चौकार आलेला आहे.
पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा बाहेर येतो सीमारेषेच्या, पुन्हा एकदा चौकार. कमॉन डीजे. बुलेट ट्रेनच्या वेगाने सुटलाय तो म्हणजे मुर्दा संघ. फुल पिच चेंडू पुन्हा एकदा ठरवलेला आहे, परंतु आता प्रीतम गावंड फक्त आणि फक्त एक धाव, आणि एक धावेने धाव संख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 28 या धावसंख्येवरती. आणि आता स्ट्राईक एंडवर आले ते म्हणजे हितेश पाटील यांच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार आलेला आहे. फुल पिच चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, षटकार. कम ऑन डीजे. दिवस आणि डीजे मंग्या काय गाणे वाजवतोय. चेंडू जरा अजून वर खाली गेला असता तर नक्कीच आमचा कॅमेरा डॅमेज झाला असता. TCP लाईव्ह महेंद्र भगत सर. आणि पुन्हा एकदा अवांतर धाव, 19 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. पेंकरपडाच्या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षकाचा निर्णय घेतलेला आहे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा टोललेला आहे, परंतु पुन्हा एकदा मिसफील्ड, चौकार. कम ऑन डीजे. वाजवतोय. शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता. आणि आता गोलंदाजी स्ट्राईक वरत येतो म्हणजे हिमांशु ठोंबरे. 1 साइडेड सामना झालेला आहे. फुलपिच चेंडू होता, खेळून काढलेला आहे. चेंडू दन दन करत चाललेला आहे डिक्लेरेशन झोन मध्ये आणि 2 धावा. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. आणि रिव्हर्स केलेला फटका आणि वॉर्डन कॅच बाय मेहुल ठोंबरे. कम ऑन डीजे. खेळून निघाल चांगला स्ट्रोक खेळला होता, तितकाच चांगला झेल पकडला ते म्हणजे मेहुल यांनी. आणि आता भौमिक यांची जागा भरून काढण्यासाठी देतो म्हणजे मीत भोईर.
शॉर्ट बॉल होता आहे पूल केलेला आणि चेंडू सेफ झोन मध्ये पडतोय. फक्त आणि फक्त एक धाव. पुढचा चेंडू घेऊन हिमांशू ठोंबरे. फक्त आणि फक्त एक धाव ची गरज आणि आणखीन एक विकेट. संघांचे अभिनंदन. आणि या सीझनचा प्रवास इथेच संपलाय. ते म्हणजे जय हिंद मीरा गाव या संघाचा. नक्कीच चांगला सराव करा आणि पुढच्या सीझन मध्ये पुन्हा एकदा चांगला कमबॅक करा आणि या स्पर्धेत पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. ते म्हणजे जय धारावी मुरदाय संघाला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हितेश पाटील, स्वतः कर्णधार, कॅप्टनने खेळली होती स्वतःने. आणि त्यांना आपण ट्रॉफी आणि एक आकर्षक अशी टी शर्ट